शीतल, अगं तुझा रंग सावळा आहे आणि तू काळ्या रंगाची साडी कशाला घातलीस? ते कसं दिसेल तुझ्यावर? थोडा तर विचार करायचास. आधीच तुझ्या रंगावरून लोक मला घालून पाडून बोलतात. रवी शीतलला बोलत असतानाच त्याची आई तिथे आली आणि म्हणाली, आता तूच बघ रवी, मी बोलले असते तर वाटलं असतं सासू सारखीच बोलत असते. तिच्याकडे बघितल्यावर असं वाटतं जसं कावळ्याला काळी टिकली लावली आहे. शीतल आपल्या नवऱ्याचं आणि सासूचं बोलणं ऐकून थोडी नाराज झाली. ती काळी नव्हती पण सावळी होती. ती नाकी डोळी छान होती, पण नवरा आणि सासू रंगावरून सारखे तिला टोमणे मारायचे. पण रवीचं मन साफ होतं. त्याच्या बायकोला कोणी रंगावरून बोललेलं त्याला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे कधी कधी तो तिला बोलून दाखवायचा, पण त्याचा हेतू चांगला असायचा. पण जेव्हा कधी तो तिला बोलायचा तेव्हा नंतर त्याला वाईट वाटायचं. त्याच्या आई घरात कायम कडू वागायची. आजही असंच काही घडलं होतं. आज घरात कार्यक्रम असल्यामुळे त्याच्या आई शीतलला काहीतरी बोलली होती, पण ती आतून खूप घाबरली होती. तिचा चेहरा देखील पडला होता. रवीला आता स्वतःचाच राग येत होता. अपराजासारखे बसण्यापेक्षा तो घरातून बाहेर निघून गेला. बाहेर रस्त्यावर कित्येक महिला काळ्या साड्या घालून फिरत होत्या. त्या सगळ्याच काही गोऱ्या नव्हत्या, पण त्यांच्यावर ती काळी साडी चांगलीच दिसत होती. रवी त्याच्या कामाच्या ठिकाणी गेला. त्याचा बालपणीचा मित्र किशोर आणि त्याची फॅमिली तिथे उपस्थित होती. ओळख झाली आणि तेवढ्यात मागून किशोरची बायको आली. ती सुद्धा काळी सावळी होती. तिने देखील काळी साडी नेसली होती. मागून एक आवाज आला, प्रीतीताई, छान दिसते तुझी साडीसुद्धा आणि तू सुद्धा. हे ऐकून प्रीतीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, पण तिच्यापेक्षा जास्त आनंद तर किशोरच्या चेहऱ्यावर दिसत होता. रवी किशोरकडे कुतूहलाने बघत होता. किशोरला ते समजलं. त्याला रवीच्या अडचणी माहीत होत्या. किशोर रवीला थेट म्हणाला, विचार, तुला काय विचारायचं आहे ते. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. पहिल्यांदा तर रवीला काही सुचेनासे झालं होतं, पण नंतर हिम्मत करून तो बोलू लागला, नाही असं काही नाही. किशोर त्याला म्हणाला, तुला कदाचित माहीत नाही, पण मी समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे ते समजू शकतो. तू तर माझा बालपणीचा मित्र आहेस, मग तुझ्या मनातलं मी ओळखू शकत नाही का? किशोर पुढे म्हणाला, बरं ठीक आहे, चल तुझ्या मनातला प्रश्न देखील मीच सांगतो. तू हाच विचार करतोस ना की माझी बायको जी रंगाने सावळी आहे आणि तिने आज काळी साडी नेसली आहे, तरी पण ती आणि मी एवढे आनंदी कसे? रवी सगळं शांतपणे ऐकत होता आणि काहीच बोलू शकला नव्हता. किशोर म्हणाला, काळा रंग असा रंग आहे ज्यात जगातला कुठलाही रंग मिसळला तरी तो कधीच बदलत नाही. म्हणजेच दुसऱ्या कुठल्याही रंगाच्या सानिध्यात येऊन तो स्वतःचं अस्तित्व कधीच सोडत नाही. प्रीतीसुद्धा मनाने अगदी तशीच आहे. कधीच रंग न बदलणारी स्त्री आहे ती. मला कायम वाटतं की तिने स्वतःच्या मर्जीने वागावं, जगावं. मला तिला खुश बघायचं आहे. लोकांचं काय, ते तर बसलेच चांगलं वाईट बोलायला. गोरीबाई असेल तर तिला पांढरी पाल म्हणतात आणि काळे असेल तर कावळा, नाहीतर उंदीर म्हणतात. काय काय बोलतात लोक. टोमणा मारणाऱ्यांना मारू दे, आपण नेहमी आनंदी राहायचं. मी नेमकं तेच करतो. सकाळी तिने मला विचारलं, मी कशी दिसते? छान दिसतेस असं बोलल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला सकारात्मक ऊर्जा मिळाली. घरातून बाहेर पडलो तर सगळेजण म्हणू लागले की छान दिसतेस. आम्ही दोघांनी चांगल्या मनाने विचार केला, कोण ना कोणतरी टोमणा मारलाच असेल ना, मग त्यामुळे आम्ही जगायची दिशा का बदलायची? रवीला हे सगळं ऐकून त्याच्या घरातला तो सकाळचा प्रसंग आठवला. तो स्वतःवरच चिडला. त्याला वाटलं खरंच तो चुकीचा होता. मी शीतलला दुःख देतो आणि त्यामुळेच मग सगळे तिला बोलतात. आता मलाच माझी चूक सुधारून तिची माफी मागितली पाहिजे. रवीने हसतच किशोरचा निरोप घेतला आणि त्याचं कामावरून तो एका साडीच्या दुकानात गेला. तिथून त्याने शीतलसाठी एक काळ्या रंगाची साडी घेतली आणि तो घरी गेला. घरी गेल्यावर बघितलं तर शीतल शांत बसली होती. रवीने तिला हाक मारली आणि साडीचा बॉक्स तिच्या हातात दिला. शीतलला थोडंसं विचित्र वाटलं. तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघितलं आणि बॉक्स उघडून बघितलं तर त्यात काळी साडी होती. रवी म्हणाला, शीतल, मी आणली आहे तुझ्यासाठी ती साडी. कशी दिसतेस तू? आज ती नेसून दाखव. आवडली नाही तर बदलून आणू आपण.
बघू तरी दे तू कशी दिसतेस या रंगाच्या साडीत. शीतलला थोडं बरं वाटलं हे ऐकून. ती पुढे म्हणाल्या, चल पटकन तयार होऊन ये, आपण थोडं बाहेर जाऊन येऊ, एका मित्राकडे जाऊन येऊ. त्यांनी जोडीने बोलवलं आहे. त्याचं बोलणं ऐकून शीतल तयार होण्यासाठी आत गेली. काळी साडी, त्यावर हलकासाच मेकअप आणि लांब केसाची वेणी. रवीचं काय, रवीची आई देखील शीतलला बघतच बसली. रवी म्हणाला, शीतल सॉरी हं, लोकांचं ऐकून मी तुला कायम बोलत आलो आणि खरं सौंदर्य कशात आहे हेच विसरलो होतो. 2च रंग आहेत हे समजल्यावर काय जगायचं सोडून द्यायचं का? आपली स्वतःची आवड सोडून द्यायची का? तुला काळ्या रंगाची साडी नेसायला खूप आवडतं ना, पण मी नेहमी तुला नकार देत आलो. आता मला कळून चुकले की कुठल्याही रंगात रंगताना मन साफ असेल तर सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. तुला पाहिजे तसं तू जग, मी कधीच तुला काही बोलणार नाही. आणि हो, खूप सुंदर दिसतेस तू, तुझ्या रंगावर चांगला खुलून दिसतो हा काळा रंग. हे ऐकून शीतलची चेहऱ्यावरची लाली अजूनच फुलली होती. लाजतच ती रवीला म्हणाली, तुम्ही पण ना. रवीने शीतलचा आनंदी चेहरा बघितला आणि बदललेल्या विचारांनी तो खुश झाला. मनातल्या मनात त्याने किशोरचे आभार मानले, कारण हा बदल त्याच्या बोलण्यानेच झाला होता. सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं आवश्यक नाही, तर सुंदर विचार असणं महत्त्वाचं आहे. माणसाचं मन सुंदर असलं पाहिजे, बाकी त्याचा रंग महत्त्वाचा नाही.